रघुवीर समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा श्रीराम. मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं वासुदेवै जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः जलं भित्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री भगवान वाच ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं सरहस्यं तदङ्गं च ग्रहाणगदितं मया यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत्सदसत्परं पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं. ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कर्हिचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. दशमस्कंद उत्तरार्थ. जरासंध युद्ध द्वारका निर्माण 50व्यात केले कथन भस्म झाला काल यवन मुचुकुंद कथा 51. बलराम विवाह द्वारकागमन रुक्मिणीचे पत्र पावला श्रीकृष्ण त्याचा अध्याय 52. रुक्मिणी हरण 53. लग्न श्रीकृष्ण रुक्मिणीचे पराभव शिशुपाल रुक्मीचे 54व्यात यांचे केले निरूपण. प्रद्युम्न जन्म वध 100चा 55वा तयाचा जांबवती सत्यभामा कृष्ण विवाहाचा सेमंतकाचा 56वा. सेमंतक हरण शतधन्वोद्धार फिरुनी द्वारकेशी आला अक्रूर 57व्यात मधुर कथा तयाची. श्रीकृष्णाच्या अन्न स्त्रिया 58वा सांगे तया 16 सहस्र 100 जाया 59व्यात कृष्णाशी. श्रीकृष्ण रुक्मिणी संवाद 60वा. अनिरुद्ध विवाह 61वा. रुक्मी वध पुत्रयोग 12वा. श्रीकृष्णाचा निवेदिला. उषा अनिरुद्ध मिलन 62. कृष्ण बाणासुर युद्ध 63. नृगराज कथा 64. 62 बलराम व्रजयात्रा. पौंड्रक काशीराजोद्धार 66. विविधोद्धार 67. बलराम कोप सांब विवाह 68 वर्णिला श्रवणीय. कृष्ण ग्रहचर्या नारद पाही 69व्यात कथा ही 70व्यात श्रीकृष्णाकडे येई दूत कैदी राजांचा. 71 श्रीकृष्ण इंद्रप्रस्थ गमन. 72 जरासंधोद्धार राजसूय यज्ञ. 73 सोळी राजबंदिवान आला श्रीकृष्ण इंद्रप्रस्था. 74व्यात दुर्योधन यज्ञात पावला अपमान. 75व्यात यज्ञ संपूर्ण राजसूय निवेदिला. शाल्व यादव युद्ध 76. शाल्वोद्धार 77.
दंतवक्त्र विदुरोद्धार 78 बलराम हस्ते सूतवध. बलवलोद्धार बलराम यात्रा 79 सविस्तरा. सुदाम श्रीकृष्ण भेट मधुरा 80 वर्णिली. सुदाम्याशी ऐश्वर्यप्राप्ती 81 कथाती. श्रीकृष्ण बलराम गोप गोपी भेटी 82 श्रीकृष्ण पट्टराण्यांशी. द्रौपदी भेटली 83. वसुदेव यज्ञोत्सव 84. ज्ञान माता पित्याशी 85. सुभद्रा हरण मिथिलेत कृष्ण. जनक श्रुतदेवाशी दे दर्शन. एकदा अनेक रूप धारण 86. वेदस्तुती 87. शिवसंकटमोचन 88. भृगुद्वारा त्रिदेव परीक्षेशी 89 वर्णिले. मृत विप्र बालकाशी 89 आणि ऋषिकेशी निवेदिले 90. श्रीकृष्ण लीला विहार. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. आज वैशाख शुद्ध त्रयोदशी शके 1947. उद्याचा दिवस म्हणजे वैशाख शुद्ध चतुर्दशी, म्हणजे नरसिंह भगवानांचं प्रागट्यकरणाचा दिवस हा उद्याचा दिवस आहे. ज्या प्रल्हादासाठी भगवंताने अवतार घेतला. आता हे जे मूळ ठिकाण आहे ते पाकिस्तानमध्ये आहे. त्याला पूर्वीचं नाव मूलतान आपण म्हणतो, मुलतानी मिट्टी. तर मूलतान म्हणजे मूलस्थान, भगवंताचं मूलस्थान असणारं ते मंदिर आताच्या पाकिस्तानमध्ये आहे. उद्या त्या भगवंताचा प्रागट्य, त्या खांबामधून ते कसे प्रगट झाले आणि आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी कसा अवतार घेतला, ही कथा आपण यापूर्वी पाहिलेलीच आहे. आज आपला या दशमस्कंदामधला 90वा अध्याय. दशमस्कंदामध्ये एकूण 90 अध्याय आहेत. त्याचा पूर्वार्ध म्हणजे पहिले 49 अध्याय आणि 50 90 म्हणजे 41 अध्याय हा त्याचा उत्तरार्ध आहे. त्या पूर्ण दशमस्कंदाचा आजचा आपला हा शेवटचा अध्याय. या दशमस्कंदाचा पाठ साधकाच्या दृष्टीने किंवा जीवाच्या मुक्तीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण श्रीमद भागवताच्या सुरुवातीला जे 6 अध्याय भागवत महात्म्याचे पाहिले, त्यामध्ये आत्मदेव, गोकर्ण आणि धुंदुकारी यांचं आख्यान पाहिलं. त्यामध्ये गोकर्ण आपले पिता असणारे आत्मदेव यांना विनंती करतात की आता तुम्ही आपला देह जो आहे तो भगवंताच्या नामामध्ये घालवावा आणि त्यासाठी तुम्ही दशमस्कंदाचा पाठ करावा. हा दशमस्कंदाचा पाठ म्हणजे दशमस्कंदातील प्रत्येक श्लोकाचं वाचन अखंड केलं म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं चरित्र जे आहे ते सारखं आपल्या मनामध्ये विचारांमध्ये घोळत राहतं. त्याचप्रमाणे कर्दम ऋषी आणि देवहूती यांचंही पण आपण कथानक ऐकलं. कर्दम देवहूती 9 कन्या झाल्या आणि नंतर कपिल महामुनींचा जन्म झाला. त्या कर्दम ऋषींनासुद्धा कपिल महामुनींनी या दशमस्कंदाचा पाठ करण्यास सांगितलं होतं आणि त्याने तो पाठ केला आणि ते भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त झाले. त्या दृष्टीने हा दशमस्कंद अत्यंत महत्त्वाचा आहे. काही कॉमिक्सच्या माध्यमातूनसुद्धा लिटिल श्रीकृष्ण नावाचं आहे, ते सुद्धा आपल्याला उपलब्ध आहे. त्यामध्ये लहान लहान चित्र आहेत. लहान मुलांसाठी श्रीकृष्णाच्या अनेक लीला त्यामध्ये दिलेल्या आहेत आणि त्यामध्ये सुद्धा आपल्याला हा सगळा भाग जर माहीत असेल तर त्या छोट्या मुलांचं तो सिनेमा तो जरी पाहिला तरी आपल्याला भगवंताचं दर्शन खूप चांगल्या प्रकारे आणि त्याच्यामधले जे काय म्हणतो आपण डायलॉग आहेत ते सुद्धा खूप सुंदर आहेत. आज या दशमस्कंदाच्या निमित्ताने शेवटचा अध्याय असल्यामुळे श्री वल्लभाचार्य हे जे होते त्यांनी लिहिलेलं मधुराष्टक याचा आपण सुरुवातीला काय वाचनच म्हणूया आपण. काय आपले काही आवाज तेवढे चांगले नाहीत पण वाचन थोडंसं जसं जमेल तसं करणार आहोत. वल्लभाचार्यांचा काळ म्हणजे सन 1478 ते सन 1530 म्हणजे आपल्या समर्थांच्या पूर्वीचा. पुष्टी संप्रदाय म्हणजे भक्ती संप्रदायाचे हे प्रणेते आहेत. भगवान श्रीकृष्णांची भक्ती त्यांच्या ठिकाणी अपार अशी भक्ती होती आणि व्रज जे आहे त्या ठिकाणचं त्यांचं प्रेम होतं. त्यांनी त्यांच्या या अगदी 30 आणि 48 वर्षाच्या आयुष्यामध्ये जवळपास 16 ग्रंथ लिहिलेले आहेत.
16 ग्रंथाची नावं जरी आपण वाचली तरी त्यांच्या बुद्धिमत्तेची आपल्याला कल्पना येते. त्याचप्रमाणे ब्रह्मसूत्रावर त्यांनी भाष्य लिहिलेलं आहे. त्याचप्रमाणे दशमस्कंद आणि श्रीमद भागवत यावरसुद्धा त्यांनी टीका लिहिली आहे. मूळचे ते आंध्र प्रदेशाचे. वडील लक्ष्मण भट आणि आई इल्लमनगारू. आईवडिलांच्या बरोबर ते 10 वर्षाचे असताना जगन्नाथपुरी येथे दर्शनासाठी गेले होते. जगन्नाथपुरीचं ते दर्शन त्याने त्या 10व्या वर्षीत घेतलं. मुळामध्येच भक्ती संप्रदायाचे प्रणेते असल्यामुळे भक्तीचा उदय त्यांच्या ठिकाणी जन्मापासूनच झालेला होता. त्या वल्लभाचार्यांच्या अनेक रचना आहेत. त्यांचेच एक शिष्य म्हणजे संत सूरदास. सूरदास कवी आपण ज्यांना समजतो ते सूरदास हे यांचेच शिष्य आहेत. अशा या वल्लभाचार्यांनी लिहिलेलं हे मधुराष्टक आहे. बहुतेक सगळ्या भागवत कथेमध्ये या मधुराष्टकाचं गायन केलं जातं. ते आपण या ठिकाणी सुरुवातीला म्हणूया आणि नंतर मग आजचा जो अध्याय आहे त्या अध्यायाकडे आपण वळूया. आता या मधुराष्टकाचं गायन जे आहे पण आज आपण का करणार आहोत, कारण आजचा अध्याय जो आहे 50वा त्याचं शीर्षक असं आहे भगवान श्रीकृष्णांच्या लीला विहारांचे वर्णन. भगवंतांनी ज्या अनेक लीला केल्या त्याचं वर्णन या अध्यायामध्ये 50 श्लोकांमध्ये केलेलं आहे आणि म्हणून त्या दृष्टीने हा मधुराष्टकम आज आपल्याला म्हणायचं आहे. खूप सुंदर असं हे भजन आहे आणि ते म्हणलं तर बराच वेळही जाईल असं म्हणून आत्ता पण म्हणलं नाही, पण आज आता शेवटचा अध्याय असल्यामुळे आपण ते म्हणणार आहोत. अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं. अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं. हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं. वचनं मधुरं चरितं मधुरं वसनं मधुरं वलितं मधुरं. चलितं मधुरं भ्रमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं. वेणुर्मधुरो रेणुर्मधुरा पाणिर्मधुर पादौ मधुरौ. नृत्यं मधुरं सख्यं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं. गीतं मधुरं पीतं मधुरं भुक्तं मधुरं सूक्तं मधुरं. रूपं मधुरं तिलकं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं. करणं मधुरं तरणं मधुरं हरणं मधुरं स्मरणं मधुरं. वमितं मधुरं शमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं. गुञ्जा मधुरा माला मधुरा यमुना मधुरा वीची मधुरा. सलिलं मधुरं कमलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं. गोपी मधुरा लीला मधुरा युक्तं मधुरं मुक्तं मधुरं. दृष्टं मधुरं शिष्टं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं. गोपा मधुरा गावो मधुरा यष्टिर्मधुरा सृष्टिर्मधुरा. दलितं मधुरं फलितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं. अधरं मधुरं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं. हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं.
इथे श्रीमद्वल्लभाचार्यकृतं मधुराष्टकं संपूर्णं. मधुराष्टकामध्ये भगवंताच्या सगळ्या लीलांचं वर्णन आणि थोडक्यात म्हणजे या भगवान श्रीकृष्णाचं आधरम मधुरम, आधर ओष्ठ, वरचा आणि खालचा ओठ हे सुद्धा मधुर आहेत. त्यांचं वदनसुद्धा मधुर आहे. त्यांचा चेहरा जो आपल्या डोळ्यासमोर येतो तो पाहिला तरी माणूस 1-2 मिनटं स्तब्ध राहतो. नयनम मधुरम, नयनम मधुरम म्हणजे त्यांचे डोळेसुद्धा कमळाच्या त्या पाकळ्यांप्रमाणे सुंदर असे डोळे आहेत. हासितम मधुरम, कृष्णाचं हसणं म्हटलं तर एक तर जे भक्त आहे ते त्यांच्यामध्ये विलीन होण्यासाठी त्याचं हासितम मधुरम आहे. आणि दुसरीकडे हासितम मधुरम म्हणजे भगवंत जेव्हा आपल्याकडे पाहून हसतात तेव्हा त्या हसण्यातून आपल्यावर मायेचा एक प्रकारचा पडदा ते निर्माण करतात. आणि त्या मायेमध्ये जो जीव या संसारामध्ये अडकलेला आहे तो अजून अडकत जातो. म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत. एका प्रवचनामध्ये खूप सुंदर अशी रचना केली होती. त्यांनी सांगितलं होतं की कुलूप आणि किल्ली, कुलूप एकच असतं, किल्ली पण एकच असते. पण त्या किल्लीने त्या कुलपामध्ये लावल्यानंतर ते कुलूप उघडतं आणि तीच किल्ली वापरल्यानंतर ते कुलूप बंद होतं. म्हणजे एकच किल्ली आहे पण त्याचा उपयोग दोन्ही प्रकारे होतो. ते बंदही होतं आणि ते उघडतंसुद्धा. तसं या भगवंताचं नाम आणि रूप असं आहे की त्यामध्ये आपण जर श्रद्धेने, भक्तिभावाने नामस्मरण म्हणून अखंड त्याचं नाम घेत गेलो तर त्याच्या प्रेमाच्या मध्ये आपण वाहत जातो. आणि असे वाहत जातो की आपला संसारसुद्धा आपण विसरून जातो. एरवी 5-10 मिनटं एका ठिकाणी बसायला नाही म्हणणारी माणसं श्रीमद भागवत कथेमध्ये 5-5 तास एकत्र बसलेले असतात, तहानभूक विसरलेले असतात. आणि त्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे परीक्षिती राजा. हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपते रखिलम मधुरम, अशा प्रकारे या गीतामध्ये प्रत्येक गोष्टच मधुर आहे. वेणूर मधुरा, त्या वेणूचा आवाज, वेणूचा नाद ऐकला की गाई म्हशी ज्या असतील, जेवढे काही पाळीव प्राणी असतील, जंगलामधले सगळे प्राणी असतील, ते सुद्धा मंत्रमुग्ध होतात आणि भगवंताच्याकडे धावण्यासाठी ते पुढे पुढे येऊ लागतात. कर्णम मधुरम तरुणम हरणम मधुरम स्मरणम, त्याचं स्मरणसुद्धा मधुरच आहे. गोपा मधुरा गावो मधुरा, गोपा आणि गावो, गोपा म्हणजे गोप आणि गावो म्हणजे या सगळ्या गायी. यष्टीर मधुरा सृष्टीर मधुरा, आता ती भगवंताची सृष्टीच एवढी मधुर आहे. आणि त्यामुळे रसखानसारखा एक भगवान श्रीकृष्णाचा भक्त त्याच्या रचनेमध्ये तो म्हणतो मुसलमान आहेत ते रसखान, पण भगवान श्रीकृष्णाचे भक्त आहेत. ते इच्छा व्यक्त करतात की भगवंता काही झालं तरी माझा जन्म, पुढचा जन्म या व्रजामध्ये होवो, कारण ज्या ठिकाणी भगवंताच्या अनेक लीला झाल्या त्या ठिकाणी मला एखाद्या दगडाचा जरी जन्म मिळाला तरी मी स्वतःला धन्य मानेल, असं सांगणारं हे मधुराष्टकम आहे. आता आपल्याला आजचा जो अध्याय आहे 90वा अध्याय 50 श्लोकांचा, त्याचा विचार करा. भगवान कृष्णांच्या लीलाविहाराचे वर्णन या ठिकाणी शुकदेव आता सांगत आहेत. आता सुरुवातीला यामध्ये अनेक प्रकारे द्वारका नगरीचंच वर्णन आहे. द्वारकेमध्ये राहणारे भगवंताचे भक्त जे आहेत, भगवंताच्या स्त्रिया ज्या आहेत, त्या सर्वांचं वर्णन यामध्ये केलेलं आहे आणि विस्ताराने केलेलं आहे. जसं एखाद्या राजधानीमध्ये आपण गेल्यानंतर काहीतरी आपल्या गावामध्ये आणि राजधानीमध्ये फरक आहे हे जसं आपल्याला लक्षात येतं, तसं द्वारकेची शोभा काही अलौकिकच आहे. सुखम स्वपुर्याम निवसन द्वारकायाम श्रियपती, श्रीचा पती असणारा, लक्ष्मीपती असणारे भगवान श्रीकृष्ण द्वारकायाम, त्या द्वारकेमध्ये राहतात आणि त्यामध्ये सुखम स्वपुर्याम निवसन, सुखपूर्वक त्या ठिकाणी निवास करतात. आता तिथल्या सडका, रस्ते वगैरे त्याचं वर्णन आहे. त्याच्या बाजूला असणारे जे बागबगीचे आहेत त्याचं वर्णन या ठिकाणी आहे. त्यामध्ये राहणारे भ्रमर असतील किंवा पक्षी असतील, पक्ष्यांचा किलबिलाट आहे, भ्रमराचा गुंजारा आहे, हे सगळं पाहून कोण्याही माणसाचं मन त्या ठिकाणी प्रसन्न होतं.
एखाद्या रम्य अशा स्थळी गेल्यानंतर आपल्यालाच त्या ठिकाणी 2 मिनटं तरी बसावं असं वाटतं, कारण तिथलं वातावरण हे भगवंताच्या कडे आपल्याला नेण्यासारखं असतं. पण आधुनिक काळामधलं DJ, जे काय ऑर्केस्ट्रा, हे सगळे जे प्रकार आहेत ते कानावर पडले तरी असं वाटतं की हे एक तर संपावं, नाही तर आपण तरी इथून निघून जावं. नसे राम ते धाम सोडून द्यावे, सुखा लागे अरण्य सेवित जावे. आणि त्याच अरण्यामध्ये गेल्यानंतर किती आनंद मिळतो याचा अनुभव प्रत्येकाने घ्यावा. याच द्वारकेमध्ये रेमे षोडशसहस्र पत्नीनाम एक वल्लभः तावत विचित्र रूपौसौ तद्ग्रहेषु महर्दिषु. याच द्वारकेमध्ये भगवान श्रीकृष्णाच्या 8 पट्टराण्या आणि त्यानंतर केलेल्या 16,100 राण्या, म्हणजे 16,108 भगवंताच्या पत्नी ज्या आहेत त्यांच्याबरोबर भगवान सर्व ऐश्वर्याने विराजमान आहेत. ते त्या ठिकाणी राहतात. आणि विशेष म्हणजे 16,108 पैकी 16,100चा विवाह भगवंताशी एकाच वेळी झालेला आहे. आता आपल्याला एक प्रश्न पडतो, एकाच वेळेस 16,100 स्त्रियांशी एकाचं लग्न कसं झालं? भगवंताने तो, आणि ते भगवंतच करू शकतात, आपण करू शकत नाही. त्यांनी अनेक रूप धारण केली आणि अनेक रूप धारण करून त्यांनी प्रत्येक रूपामध्ये त्या गोपींना, त्या स्त्रियांना आनंद दिलेला आहे. महारास जेव्हा आपण पाहिली त्यामध्ये सुद्धा आपण पाहतो प्रत्येक गोपीला असं वाटतं की भगवान श्रीकृष्ण माझ्याबरोबरच आहे आणि ते माझ्याबरोबरच नाचत आहेत. आता एवढं वाटणं काही दोष नाही, पण ते माझेच आहेत, मलाच ते आनंद देत आहेत असं मला असं जेव्हा जीवाकडून शब्द येतात तेव्हा भगवंत त्यातून अंतर्धान पावतात आणि मग त्यांची विरह, त्यांची व्यथा ते व्यक्त करतात. गोपी गीत आहे, भ्रमरगीत आहे या गीतांमधून, आणि मग ते पुन्हा प्रगट होतात. तर असा प्रकारचा त्यांचा विहार जो आहे, लीला विहार, तो या ठिकाणी दिलेला आहे. आता एवढ्या सगळ्या 16,108 स्त्रियांचे मोठमोठे महाल द्वारकेमध्ये होते आणि प्रत्येकाच्या मध्ये त्यांनी असं दिलं की ते खूप मोठे बाग बगीचे होते, त्यामध्ये मोठे तलावसुद्धा होते आणि त्यामध्ये भगवंत आपल्या पत्नीबरोबर लीला विहार करीत होते. आता एवढ्या 16,108 स्त्रियांबरोबर भगवंत कसे राहत असतील असा प्रश्न नारदांच्या मनामध्ये उत्पन्न झाला. किंबहुना भगवंतानेच तो उत्पन्न केला आणि नारदांची उत्कंठा पाहण्यासाठी भगवंताने नारदांना सांगितलं की तू स्वतः जाऊन त्या ठिकाणी पहा. सगळ्या ठिकाणी ते गेले. हा सुद्धा अध्याय आपण पाहिलेला आहे. आता ह्या सगळ्या भगवंताच्या लीला पाहिल्यानंतर उपगीय मानो गंधर्वै मृदंग पणवानक कान, म्हणजे सूत, मागध, गंधर्व हे जे आहेत भगवंताच्या या सगळ्या लीलांचं वर्णन करत मधुर गान गात आहेत. मृदंग, ढोल, नगारे, ताशे पण वाजत आहेत. आता भगवंताच्या पत्न्या ज्या आहेत त्यासुद्धा आपल्या पतीबरोबर त्या ठिकाणी रममाण झालेल्या आहेत. श्रीकृष्ण आणि त्यांच्या पत्न्या ज्या आहेत ते जलक्रीडा केल्यानंतर आता एक चांगली गोष्ट या ठिकाणी दिली आहे. पाण्यातून बाहेर आल्यानंतर त्याने आपापली वस्त्र जी काढून टाकली होती, अलंकार जे उतरवून ठेवलेले होते, ते वस्त्र आणि ते अलंकार ते त्यांनी दुसऱ्याला दान म्हणून दिले. आता कोणाला दान दिलं की जे नट आणि नर्तकी त्यांना ते दान देत होते. कारण या ठिकाणी श्लोक दिला आहे, नटानाम नर्तकीनाम च गीतवाद्योपजीवनम, ज्यांचं जीवन गीत आणि वाद्यांवरच आहे. मला वाटतं आपल्या पसायदानामध्ये सुद्धा आहे असा शब्द आहे. गीतवाद्योपजीवनम, जीवनम म्हणजे ज्यांचं जीवन, उपजीविका हे साधन गीत आणि वाद्य हेच आहे, अशा लोकांना, कारण जे त्यावरच निर्भर आहेत त्यांना हे दान दिलं पाहिजे. आपण ज्या कुंभमेळ्यात जातो किंवा एरवीसुद्धा आपण जेव्हा प्रयागला जातो तेव्हा त्या ठिकाणी पद्धत आहे, स्नान केल्यानंतर आपले कपडे जे आहेत त्या ठिकाणी ते दान द्यायचे असतात. तसं इथे भगवंतानी दान दिलेलं आहे. आता भगवंताचं प्रत्येक गोष्ट किती मधुर आहे. जे मधुराष्टकामध्ये आपण आत्ता जे पाहिलं, मोहक चालणे, चलनम मधुरम वलनम मधुरम, मोहक असं चालणं आहे. आपल्या भक्तांशी जे आपल्यावर प्रेम करतात त्यांच्याशी वार्तालाप करणेसुद्धा त्यांचं तेवढंच छान आहे आणि त्यांचं पाहणंसुद्धा असं आहे की समोरचा माणूस मंत्रमुग्ध होऊन जातो. चिंतयन्त्यो अरविंदाक्षम तानि मे गदतः शृणु.
आणि पुष्कळ वेळेस त्यांच्या चिंतनामध्ये माणूस इतका रमून जातो की आपलं देहाचंसुद्धा भान राहत नाही. आता या ठिकाणी त्या भगवंताच्या पत्नी ज्या आहेत, तिथे असणाऱ्या गोपी ज्या आहेत, ते भगवंताबद्दल काय काय म्हणतात आणि त्यांच्या मनामध्ये कोणते विचार येतात हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. महिषः ऊचु, महिषी म्हणजे स्त्रिया, महिषः ऊचु. आता यामध्ये जे जे नावं आलेली आहेत त्यामध्ये काही महत्त्वाची नावं जी आहेत ती भगवान दत्तात्रेयांनी अवधूताने केलेल्या 24 गुरूंच्या प्रमाणे या ठिकाणी उल्लेख झालेला आहे. याच भागवतामध्ये आपण नंतर पाहणार आहोत. 11व्या स्कंदामध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये ही सगळी नावं आलेली आहेत. 11वा स्कंद 7व्या अध्यायामध्ये 33 आणि 34 या 2 श्लोकांमध्ये अवधूताने केलेले 24 गुरु जे आहेत त्यांचा उल्लेख त्यामध्ये आहे. त्यामध्ये पृथ्वी, वायू, आकाश, जल, अग्नी, चंद्र, सूर्य, कबूतर, अजगर, समुद्र, पतंग, मधमाशी, हाती, मध गोळा करणारे, त्याच्यानंतर हरिण, मांस, पिंगळा, टिटवी, बालक, कुमारी, बाण तयार करणारा आणि साप, तसंच कोळी आणि कुंभार माशी अशा 24 गुरूंचा उल्लेख आहे. त्यामध्ये एक श्लोक येतो, सामिशम कुरुरम जग्नुर, सामिशम कुरुरम जग्नुर बलिनो ये निरामिषाः तदामिषम परित्यज्य स सुसुखम समविंदत. म्हणजे या ठिकाणी मुद्दाम हा श्लोक म्हणलेला आहे कारण कुरर शब्द या ठिकाणी आहे. कुरर म्हणजे हा पक्षी आहे, त्या पक्ष्याच्या तोंडामध्ये मांसाचा एक तुकडा आहे आणि त्याच्या प्रेमापोटी तो मांसाचा तुकडा घेऊन तो आनंदाने खात असेल. आता याला खाताना पाहून इतर जे पक्षी होते ते त्याच्या मागे लागले आणि आपल्यालाही तो मिळावा अशी त्याची इच्छा झाली आणि त्यामुळे इतर पक्षी त्याच्या मागे लागले आणि असे मागे लागले की शेवटी याने जेव्हा त्या मांसाच्या गोळ्याचा किंवा त्या तुकड्याचा त्याग केला तेव्हा त्याला सुख समाधान मिळालं. अशी ही त्या ठिकाणची कथा आहे. आता याचा अर्थ काय की माणसाने गरजेपेक्षा जास्त संचय करू नये, आपल्यापुरतं संचय जास्त करू नये. आमचे करपात्री महाराज जे हातावर मावेल करपात्री, त्यांचं पात्र म्हणजेच त्यांचे कर आहेत, जे त्यांच्या हातावर मावेल तेवढंच ते अन्नभक्षण करायचे. आत्ता होऊन गेले, इंदिरा गांधींच्या काळामध्ये होते, आताही होते, आता नाही येते. करपात्रीचे महाराज फार वेगळं असं त्यांचं चरित्र आहे, ते सुद्धा जरूर सर्वांनी वाचावं. तर या ठिकाणी या भगवंताच्या पत्नी ज्या आहेत त्या एक जणी एक श्लोक म्हणत एक आपले अनुभव सांगत आहेत. आता या ठिकाणी 15व्या श्लोकामध्ये उल्लेख आहे, कुररी विलपसित्वम वीतनिद्रा न शेषे स्वपिती जगती रात्र्याम ईश्वरो गुप्तबोधा. कुरर म्हणजे टिटवी. त्या टिटवीला ते म्हणतात, अगं टिटवे, रात्रीच्या वेळी आपले अखंड ज्ञान झाकून ठेवतेस तू आणि स्वतः भगवंत जिथे झोपलेले आहेत त्या ठिकाणी जाऊन तू मात्र त्यांना शांतपणे झोपू देत नाहीस. त्या टिटवीला या एक पत्नी असं सांगत आहे आणि तू मात्र शांत झोपत नाहीस, म्हणजे स्वतः झोपत नाहीस आणि झोपलेल्या भगवंतांनासुद्धा झोपू देत नाहीस आणि रात्रभर तू असा आक्रोश का करीत आहेस. आता पहा, आपण जेव्हा जंगलामध्ये जातो, रात्रीच्या वेळेस जातो, तेव्हा तिथल्या किड्यांचा, पक्ष्यांचा किलकिलाट असतो. तो दिवसा खूप छान वाटतो, पण रात्री खूप भयानक असा वाटतो. मग हे कमलनयन भगवंताचे मधुर हास्य आणि लीलायुक्त उदार नजरेने तुझ्याकडे पाहणं, यामुळे तुझ्या हृदयाला गळे पडले आहेत की काय असं आम्हाला वाटतं, की त्यामुळे तू असं रात्री बेरात्री असा आपला आवाज काढून भगवंताचे झोपेमध्ये व्यत्यय आणत आहेस. पुढे आता चक्रवाक पक्षी जो आहे, चक्रवाक पक्षाची मादी म्हणजे चक्रवाकी, तिला एकजण म्हणतो, नेत्रे निमिलयसी नक्तम अदृष्टबंधू स्वम रोषशी करुणम बत चक्रवाकी. तू रात्रीच्या वेळेस आपला प्रियकर अंधारामुळे आपल्याला दिसत नाही तेव्हा स्वतः डोळे मिटून घेतेस आणि मग आपला काहीतरी आवाज काढून त्याला बोलण्याचा प्रयत्न करतेस. तसं तू चक्रवाकी पक्षीला म्हणतात, तसा तू आवाज करीत आहेस. आणि मग एक जण आता आपापला अनुभव सांगतात. पुढे म्हणतात, आता समुद्राचं एक उदाहरण दिलं आहे. भो भो सदा निष्ठ नसे उदन्व
न लब्ध निद्रो अधिगत प्रजागराहा. आता समुद्राच्या ठिकाणी आपण समुद्र पाहायला जीवनामधून एकदा नाही, दोनदा, चारदा जातो. पण तिथून आल्यानंतर आज 15 वर्षापूर्वी आम्ही समुद्र पाहिला होता असं आपण म्हणतो, सहजपणे म्हणतो. पण त्या 15 वर्षामध्ये प्रत्येक क्षणी हा समुद्र जागाच असतो. आणि त्यासाठी त्याला म्हणलेलं आहे, भो भो सदा निष्ठ नसे उदंब. तू नेहमी गर्जनाच करीत असतो. समुद्राप्रमाणे गर्जना, लाटांचा आवाज. त्या ठिकाणी कौतुक म्हणून आपण जेव्हा जातो तेव्हा चांगलं वाटतं. पण तिथेच राहायला जेव्हा गेलो तेव्हा मात्र आपलं ते आवाजामुळे सुद्धा आपल्याला त्रास व्हायला लागतो. तू सदैव जागा राहण्याचाच तुला रोग जडला आहे का काय, असं ती म्हणते. आणि तुझे धैर्य, गांभीर्य हे स्वाभाविक गुण हिरवून घेतलेले आहेत असं वाटतं. म्हणूनच तुझी अशी अवस्था झालेली आहे. आता चंद्र, ये यक्ष्मणा बलवतासी गृहीत इंद्रो. इंद्र म्हणजे चंद्र. असाध्य असा क्षयरोग तुला झाला आहे असं चंद्राला पाहून एका भगवंताच्या पत्नीला असं वाटतं. आता क्षयरोग का झालेला आहे? पौर्णिमेचा पूर्णचंद्र जो आहे तो वद्य पक्षामध्ये हळूहळू एक एक कलेने लहान लहान होत जातो. मग त्याला क्षयरोग झाला असं म्हणतं. आणि तू क्षीण झालेला आहेस. पौर्णिमेचं चांदणं जेवढं माणसाला लुब्ध करतं तसं हळूहळू प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्दशी मध्ये ते चांदण्याचा प्रकाश अगदी कमी कमी होत जातो. आणि मग ती म्हणते, तुझे किरणसुद्धा कमी झाले असावेत असेच आम्हाला सुद्धा वाटते. आता पुढचं एक दुसरी जी आहे ती म्हणते, हे मलय पर्वतावरील वायू, मलयगिरीचा चंदन गंधित धूप तिला लाविला. आपण म्हणतो भगवंताला लावला. मलयगिरी ज्या ठिकाणी अनेक चंदनाची झाडे आहेत तिथले धूप बाजारात विकत मिळतात, आपण आणतो, लावतो. सगळ्यातून त्या चंदनाचा वास येतो असं काही नाही, कारण हा बिझनेस स्ट्रॅटेजी त्यांची आहे. पण ते म्हणतात हा वायू जो आहे तो वायू कसा आहे की तो वायू जेव्हा आपल्याकडे येतो, चंदनाच्या झाडाच्या मधून वाहत असलेला वायू आपल्याकडे येतो. किंवा साधा आपण जेव्हा रस्त्याने जातो तेव्हा गुलाबाचं एखादं शेत असेल, तिथून जात असताना त्या गुलाबाचा वास आपल्याकडे येतो आणि आपण सहजपणे पाहतो, अरे एवढा चांगला सुगंध, पारिजाताचा सुगंध, एवढा चांगला सुगंध कुठून येत आहे. आणि मग एकदा ते झाड दिसलं, ते फूल दिसलं की मग आपल्याला आनंद वाटतो. तसं या ठिकाणी त्या म्हणतात की तुझ्या या सुगंधाने आमच्या मनामध्ये तू कामदेवाला जागृत करत आहेस. त्यानंतर मेघ, आकाशातले मेघ जे आहेत जे आपल्यावर वर्षाव करतात, मेघ वर्षाव करतात, त्यांना म्हणतात की तू निश्चितच आमच्या कृष्णाचा लाडका आहेस, कारण कृष्णसुद्धा तुझ्याच वर्णाचा आहे. आणि आम्हाला असं वाटतं की त्याच्या प्रेमप्रसाद बांधला जाऊन तू अखंड त्याचे ध्यान करीत असता. मग कोकिळा जी आहे तिच्याबद्दलचा विचार आहे. सुरेल गळा असणारी कोकिळा, कावळा आणि कोकिळा आहे, दोघंही काळेच आहेत. पण जसं आपण गान कोकिळा म्हणतो, आमच्या काय लता मंगेशकरांना गान कोकिळा म्हणतो, म्हणजे त्यांचा आवाज इतर सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळाच आहे आणि म्हणून त्यांना गान कोकिळा म्हटलं. तसं इथे म्हणतात सुरेल गळा असणाऱ्या कोकिळेला म्हणते एक पत्नी की आमच्या प्राणप्रियासारखेच मधुर स्वरात तू बोलतोस. ती कोकिळेचा आवाज ऐकल्यानंतरसुद्धा आपल्याला खूप आनंद होतो. उन्हाळ्यामध्ये उन्हाळा जेव्हा असतो, आंबे यायचे असतात तेव्हा ते कोकिळेचा आवाज आपल्याला सहजपणे शहरातसुद्धा ऐकू येतो. ते शब्द ऐकल्याबरोबर जे विरह व्यथेमध्ये आहेत, जे मृतप्राय झालेले आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा एक प्रकारचा काय म्हणतो आपण त्याला, जीवन देणारं, एकदम जागेपणा निर्माण करणारा तो आवाज आहे. आणि मग तुझ्या आवडीचे मी काय वर्णन करू, त्या कोकिळेला म्हणतात. आता पर्वत जे आहेत, आता या पर्वतांच्या बाबतीत जिथे दिलं, तू काही हालत डुलत नाहीस. आता जुन्या काळामध्ये एक संदर्भ मी वाचला, त्या काळामध्ये जेवढे पर्वत आहेत त्या पर्वतांना पंख होते आणि ते पर्वत जे आहेत ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पक्ष्यांप्रमाणे उडत जात होते. आणि झालं असं की त्यांच्या उडत जाण्याने ते जेव्हा ज्या ठिकाणी खाली पृथ्वीवर यायचे तेव्हा खालची अनेक गावं, माणसं, जनावरं ही सगळी नष्ट होत होती. आणि हा त्यांचा त्या पंखाचा दुरुपयोग पाहिल्यानंतर त्यांना शाप मिळाला
आणि तो शाप असा की त्याने आपल्या हातातल्या शस्त्राने त्यांचे पंख छाटून टाकले. आणि तेव्हापासून हे चल म्हणजे वाहत जाणारे उडणारे हे जे पर्वत आहेत ते अचल झाले. आणि त्यापैकी एकच एक असा होता की जो त्या भीतीने समुद्रामध्ये जाऊन बसला. आता त्याला मात्र पुढे येतो जो शब्द रामायणामधलाच हा संदर्भ आहे. रामायणामध्ये सुद्धा जेव्हा हनुमंत सीतेच्या शोधासाठी लंकेकडे निघाले त्यावेळेस एक पर्वत माझ्या माहितीप्रमाणे त्याचं नाव मैनाक पर्वत जो समुद्राच्या तळाशी होता त्याला भगवंताच्या प्रेरणेने जाग आली आणि आता भगवंताचा भक्त हनुमान या ठिकाणी येत आहे, तू त्याचं स्वागत कर, काही वेळ त्याला तुझ्यावर विश्रांती द्यायला सांग. त्याप्रमाणे तो पर्वत आपल्या पंखाचा उपयोग करून त्या सागराच्या बाहेर आला मैनाक पर्वत आणि त्यांनी विनंती केली, थोडा वेळ तरी माझ्या या पर्वतावर तुम्ही बसा आणि थोडासा विश्राम घ्या आणि नंतर पुढे जा. आता दुसरं तिसरं आपल्यासारखं असतं तर सहजपणे विश्रांती घेतली असते, 1 नाही 4 दिवस राहिलो असतो. पण हनुमंताने ते मान्य केलं नाही. मी आता ज्या कामासाठी झालेलं आहे रामकार्य आहे, ते कार्य होईपर्यंत मी आता विश्रांती घेणार नाही, परत येताना तुझ्या गोष्टीचा विचार करू. तसे हे जे पर्वत आहेत म्हणजे त्यांचा तो शाप मिळाल्यामुळे पर्वत एकाच ठिकाणी स्थिर राहतात आणि डोलत नाही, हालत नाही, काही सांगत नाही, काही ऐकतसुद्धा नाही. ते कोणत्या गहन चिंतेमध्ये पडले आहेत अशी एक पत्नी असं त्यांना म्हणते. आता आम्हाला जसं भगवंताचा सत्संग लाभावा, त्याचा संग लागावा असे आमची इच्छा असते, तसं तुला पण असं वाटतं का म्हणे, आणि म्हणून तू माझ्या कृष्णाला तुमच्याजवळ धारण करतेस असं वाटतं. पुढे आता नदीच्या बाबतीत म्हणलं, इथे एक चांगला शब्द दिला, शुष्यद धृता कर्षिता बत सिंधुपत्न्या. सिंधू म्हणजे सागराची पत्नी की जी आपल्या पतिदेवाच्या मिलनासाठी आतुर झालेली असते. सुरुवातीला अगदी संत वाहणारं पाणी जेव्हा सागराला मिळत जातं तेव्हा खळखळ वाढते, तिचा वेगसुद्धा वाढतो आणि ती त्या सागराशी एकरूप होते. पण आता इथे जे दिले की त्या नदीला म्हणजे सागराच्या पत्नीला, सिंधू पत्नी, त्याला एक भगवंताची पत्नी म्हणते की तुमचा डोह सुकून जाऊन तुम्ही इतक्या कृश का झाल्या, म्हणजे उन्हाळ्याची ही परिस्थिती आहे. एवढं खळखळ वाहणारं पाणी होतं आणि आता पाणीसुद्धा दिसत नाही. मग तुम्ही असं बेचैन का झाल्यात असं आम्हाला वाटतं. तुम्हीसुद्धा त्या मेघांप्रमाणे समुद्राचे पाणी न मिळाल्यामुळे, म्हणजे समुद्राचं पाणी सूर्यामुळे बाष्पीभवन होतं, त्याचे ढग होतात आणि मग त्या ढगातून वर्षाव होतो आणि नद्यांना पूर येतो, नद्या भरभरून वाहतात आणि म्हणून तुम्ही पाणी कमी झाल्यामुळे दीन झाला आहात का. पुढे येतो हंस हे पक्षी. आता हंस माहिती आहे आपण, निरक्षीर विवेक. दूध आणि पाणी एकत्र असताना त्या दोघांना वेगळं वेगळं करणं म्हणजे विवेक, आपण तो शब्द आहे निरक्षीर विवेक. या दोघांचा निवाडा करून चांगलं ते दूध आणि त्याज जे आहे ते पाणी, त्याला म्हणतात की तूसुद्धा सांग की भगवान श्रीकृष्ण सुखरूप आहेत का. कारण त्यांची मैत्री मात्र फार अस्थिर असते असं आम्हाला वाटतं. भगवंताची पत्नी म्हणून अस्थिर म्हणजे ते आमच्याजवळ काही क्षणच राहतात आणि मग नंतर तिथून ते निघून जातात. ते आमची पर्वासुद्धा करीत नाहीत. मग जे आमची पर्वा करीत नाहीत त्यांच्याशी आम्ही एवढं का त्यांच्या मागे धावावं. किंवा नश्चल सौरद स्मरती तम कस्मात भजामो वयम. वयम म्हणजे आम्ही सर्व, अहम आवाम वयम, आम्ही सर्व त्याचं भजन का करावं, त्याच्या मागे का लागावं, कारण तो आमची पर्वाच करत नाही असं त्या गारानं त्या ठिकाणी गातात. आता पुढे अजून एक शब्द आहे, क्रियमाणेन माधव्यो लेभिरे परमाम गती. की भगवान श्रीकृष्णांच्या पत्नीने भगवंताविषयी आपापला प्रेमभाव वेगवेगळ्या शब्दामध्ये व्यक्त केला आणि त्या प्रेमभावातून त्यांना परमपद प्राप्त करून घेतले. श्रुतमात्रोपि यस्त्रीणां प्रसह्याकर्षते मनः उरुगायो रुगीतव वा पश्यन्ती नाम कुतः पुन्हा. अनेक प्रकारच्या गीतांच्या द्वारा गायल्या गेल्या आहेत भगवंताच्या लीला आणि ते ऐकूनच स्त्रियांचे मन भगवंताकडे आकर्षित होते. मग ज्या त्यांना आपल्या डोळ्याने प्रत्यक्ष पाहत होत्या, म्हणजे नुसती एक कथा भगवंताची किंवा एखाद्या संतांचं चरित्र वाचलं तरी
आपल्याला एवढा आनंद होतो. मग त्यांचं प्रत्यक्ष दर्शन झाल्यावर किती आनंद होत असेल. याचा एक अनुभव मला जो आला तो मी थोडक्यात 1-2 मिनटातच सांगतो. 20-22 वर्षाचा असताना माझ्याकडे पश्चिम बंगालमधले परमहंस योगी त्यांचं एक चरित्र माझ्या हाती लागलं. 600 पानाचं ते चरित्र होतं. योगानंद परमहंस बंगालचे होते ते. त्यांचं चरित्र मी जेव्हा घरी आणलं, विकत आणलं आणि 15 रुपयात ते मिळालं. तेव्हा ते इंग्रजीमध्ये असायचं आणि अक्षरशः ते मी 3 दिवस रात्र फक्त जेवणासाठी उठत होतो आणि ते पूर्ण वाचलं. त्याचा आनंद जो मला मिळाला तो आनंद अवर्णनीय आहे. म्हणजे असं या ठिकाणी त्या म्हणतात की ज्यांना नुसतं चरित्र वाचून एवढा आनंद झाला, मग त्यांना पश्यन्ती नाम कुतः पुन्हा, त्यांना जर पुन्हा तुझं दर्शन झालं त्यांना किती आनंद होईल बरं. म्हणून या संपरिचर्यन प्रेमणा पादसंवानदिभिः जगद्गुरुं भर्त्यबुद्ध्या तासां की वर्ण्यते तपहा. ज्या स्त्रियांनी जगद्गुरू श्रीकृष्णांना आपल्या पती म्हणून मानले आणि प्रेमाने त्यांचे चरणसंवाहन करणे, पाय दाबून देणे, चुरणे इत्यादी प्रकारे त्यांची सेवा केली, की तासाम किम वर्ण्यते तपहा. आणि त्यांनी असं कोणतं तपश्चर्या केली असेल की ज्यांना तुझं सान्निध्य एवढ्या चांगल्या प्रकारे मिळालं. आता पुढच्या श्लोकामध्ये एवं वेदोदितं धर्मम अनुतिष्ठन् सतां गतिः ग्रहं धर्मार्थकामानां मुहुश्चादर्शयत पदम. म्हणजे सत्पुरुषांचे आश्रय असणारे भगवंत, त्यांनी घालून दिलेला वेदोक्त धर्म आणि त्याप्रमाणे त्यांनी केलेलं आचरण हे त्याने इतरांसमोर आदर्श असावं म्हणून ते केलेलं आहे. धर्म, अर्थ आणि काम या ज्या आहेत पुरुषार्थ, 3 पुरुषार्थ, धर्म, अर्थ आणि काम. मोक्ष यामध्ये नाही. धर्म आणि अर्थ आणि काम हे जर आपल्याला साध्य करायचं असेल तर त्याच्यातलं सगळ्यात चांगलं जे स्थान असेल ते स्थान म्हणजे गृहस्थाश्रम आहे. आणि म्हणून समर्थ आपल्याला सांगतात, नाना वेश नाना आश्रम सर्वांचे मूळ गृहस्थाश्रम तेथे पाविती विश्राम त्रैलोक्यवासी. आता याचं सुंदर उदाहरण म्हणजे आमच्या गिरीधर स्वामींनी दिलेला समर्थ प्रताप ग्रंथातील अध्याय 13वा. मी नेहमीच सांगत असतो, रोज आपल्या घरी देवाला नैवेद्य दाखवत असताना हा 13वा अध्याय वाचा आणि देवाला नैवेद्य दाखवावा. त्याचं कारण काय? समर्थांना भूक लागली, आपल्या भक्ताला भूक लागली आणि ते त्या ब्रह्मारण्य क्षेत्रामध्ये आहेत, म्हणजे आजचं महाबळेश्वर क्षेत्रामध्ये ते आहेत आणि आपल्या भक्ताला भूक लागली हे त्या भक्ताच्या मातापित्यांना म्हणजे स्वतः राम आणि सीता माता यांना कसं पाहावेल. आणि मग भगवंताने लीला केली आणि त्या ठिकाणी एक झोपडी बांधून ते राहायला लागले. आणि झोपडी बांधून राहत असताना समर्थांचं भ्रमण त्या भागात आहे म्हणून राम त्या ठिकाणी येतात, समर्थांना विनंती करतात आणि आपल्याकडे भोजनासाठी ते त्यांना बोलवतात. खूप सुंदर असा समास आहे तो. मुळामध्ये वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल. आणि त्यामध्ये सीतामाता असे म्हणते की आपण गृहस्थाश्रम स्वीकारलेला असल्यामुळे या ब्रह्मचार्यांना आपण जेवू घालू शकलो, पण असा पुढे भविष्यात होईल का असा प्रश्न सीतामातेने उपस्थित केला. तेव्हा राम म्हणतात की अनेक वर्षापर्यंत या गोष्टी होणार आहेत. असं रामाने सीतामातेला जे वचन दिलं ते वचन कोणाच्या भरोश्यावर दिलं? ते वचन तुमच्या आमच्याच भरोश्यावर दिलं. आणि म्हणून आपलंही तेवढंच कर्तव्य आहे की आपणसुद्धा रोज देवाला नैवेद्य दाखवत असताना या समासाचं वाचन करावं. धन्य धन्य गृहस्थाश्रम, नाना वेश नाना आश्रम सर्वांचे मूळ गृहस्थाश्रम जेथे पावती विश्राम त्रैलोक्यवासी. त्रैलोक्याचा जरी स्वामी असला, तुकाराम महाराज जे म्हणतात, तुका म्हणे संन्यासी 12 वाजता तोंडवाशी. संन्यासी असला तरी 12 वाजता त्याला जशी भूक लागते आणि ती भूक त्याची भागवण्याचं मूळ कर्तव्य कोणाचं आहे? जे गृहस्थाश्रमी आहेत त्यांचंच. कारण त्यांच्याच ठिकाणी पत्नी स्वयंपाक करणार, नवरा त्या येणाऱ्या ब्राह्मणाला घरामध्ये बोलवणार आणि त्यांना भोजनाचा आनंद देणार. तसं या ठिकाणी म्हणतात. आता गृहस्थाश्रमाला उचित असा धर्म जो आहे तो भगवंताने आपल्याला दाखवला.
या दशमस्कंदामधल्या सगळ्या लीलांमध्ये. आसन षोडसहस्रम महिषश्च शताधिकम. मग काय म्हणतात ते 16,108 भगवंताच्या राण्या होत्या आणि त्यापैकी 8 जे आहेत ते पट्टराण्या आहेत आणि इतर जे आहेत ते 16,100 आहेत. तर रुक्मिणी इत्यादी पट्टराण्या आहेत. त्यांचंसुद्धा कथा आपण या दशमस्कंदात ऐकली आणि त्यांच्या पुत्रांचे वर्णन या ठिकाणी आपण पाहिलं ते की प्रत्येकीकडून 10 पुत्र झाले आणि 1 कन्या भगवंतांना झाली. 16,108 गुणिले 10 म्हणजे एवढी पुत्रांची संख्या आणि 16,108 मुलींची संख्या. आता त्याच्या व्यतिरिक्त यांचं क्रमाने वर्णन आधी आलेच आहे. एकस्याम दश दश कृष्णोजीजन तदात्मजान. आता एकेकीचा विवाह झाला, एकेका मुलाचा विवाह झाला. पुढे त्यांनासुद्धा 10 पुत्र आणि 1 कन्या झाली. असं म्हणून कृष्णाच्या जेवढ्या पत्न्या होत्या त्या प्रत्येकीचे 10-10 पुत्र झाले आणि त्यामध्ये आता संख्या किती वाढत गेली याचासुद्धा अंदाज याच अध्यायामध्ये पुढे दिलेला आहे. आता हे जे भगवंताचे पुत्र होते त्यामधले 18 जे होते ते 18 महारथी होते. रथी आणि महारथी. महारथी म्हणजे ज्यांच्या ठिकाणी अतुलनीय असा पराक्रम आहे, जे कुठल्याही परिस्थितीमध्ये यश मिळवूनच आणतात. असे भगवंताचे 18 महारथी पुत्र होते. त्यांची नावं जी आहेत तेषां मुद्दाम वीर्याणाम 18 महारथाः नामाने मे शृणु. त्यांची नामं जे आहेत ते ऐका असं या ठिकाणी सांगतात. शुकदेव परीक्षित राजाला सांगतात आणि आपल्याला या भागवत सांगताना सूतजी त्या शौनकादी ऋषींना सांगत आहेत. आता त्यांची नावं पहा. प्रद्युम्न 2 श्लोकांमध्ये ही नावं आहेत, 33 आणि 34व्या श्लोकांमध्ये. प्रद्युम्न अनिरुद्ध दीप्तिमान, भानु सांब मधु, बृहद्भानु चित्रभानु वृक, अरुण पुष्कर वेदबाहू, श्रुतदेव सुनंदन चित्रबाहू, विरूप कवी आणि नगरोध. सगळी ही 18 नावं आहेत. 18 महारथी भगवंताचे पुत्र असणारे आहेत. आता प्रद्युम्नाचं आपण आख्यान मागेच पाहिलेलं आहे. प्रद्युम्न म्हणजे प्रत्यक्ष कामदेव आहे. हे राजेंद्रा, श्रीकृष्णाच्या या पुत्रांपैकी रुक्मिणीचा पुत्र असणारा प्रद्युम्न हा एक वेगळाच होता. त्याचं व्यक्तिमत्वच वेगळं होतं. भगवान श्रीकृष्णाचं जसं आहे हसितम मधुरम वदनम मधुरम, तसं या प्रद्युम्नाचं रूप आहे. मुळामध्ये तो कामदेवाचाच अवतार आहे. महारथी प्रद्युम्नाने रुक्मी जे आहे, रुक्मी म्हणजे रुक्मिणीचा भाऊ रुक्मी, त्याच्या कन्येशी प्रद्युम्नाचा विवाह झाला. एतेषामपि राजेंद्र तनुजानां मधुद्विषः प्रद्युम्न आसीत प्रथमः पितृवत् रुक्मिणी सुतः. आणि त्यांना जो मुलगा झाला त्याचं नाव पुन्हा आता अनिरुद्ध आहे. म्हणजे 30 नावं बऱ्याचदा येणार आहेत. आता या अनिरुद्धाचा रुक्मीच्या मुलाच्या मुलीशी विवाह झाला. एकदम डोक्यावरून चाललं असेल तर सोडून द्यायचं ते. तिच्यापासून मग वज्रनाभ नावाचा राजा जन्माला आला आणि हा वज्रनाभ जो आहे तो यादव कुळांचा शेवटचा राजा. त्याच्याकडे मग हे मथुरेचं राज्य दिलं होतं. यदुवंशाचा संहार झाल्यावर हाच एकटा वाचला होता. व्रजस्या अभवत यस्तु मौसलाद अवशेषित. अवशेष म्हणजे जे शिल्लक उरलं त्यामध्ये हाच वज्रनाभ होता. पुढे वज्रनाभाचा वंश जो आहे तो सुद्धा दिले आहे. प्रतिबाहुर्भूत तस्मान सुबाहुस्तस्य आत्मजः. या वज्रनाभाचा मुलगा प्रतिबाहू, प्रतिबाहूचा सुबाहू, सुबाहूचा शांतसेन आणि शांतसेनाचा शतसेन. आता हा सगळा भगवान श्रीकृष्णाचा वंश आहे. त्याबद्दल सांगतात की या वंशात कोणीही पुरुष निर्धन झाला नाही. या वंशात कोणीही निपुत्रिक झाला नाही. या वंशात कोणीही अल्पायुषी झाला नाही. कोणीही शरीराने अशक्त नव्हता. 10,000 हत्तींचं बळ असणारा अनिरुद्ध होता, असं पण वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. आता त्यांची जर गणती केली तर 1000 वर्षामध्ये सुद्धा ती गणती पूर्ण होणार नाही असं या ठिकाणी दिलेलं आहे. आता हे जे आहे एक शब्द या ठिकाणी आला, त्यापैकी कोणीही निपुत्रिक नव्हता. याबद्दल थोडंसं मी सांगतो.
आपल्या समर्थांचे जे अनेक मठ आहेत त्यामधला एक मठ नगर जिल्ह्यामध्ये तिसगाव या गावी आहे, दिनकर स्वामींचा. दिनकर स्वामी किंवा आधीच त्यांचं नाव दिवाकर स्वामी, दिनकर स्वामी. या दिनकर स्वामीच्या परंपरेमध्ये दिनकर स्वामींना स्वप्नामध्ये समर्थांचं दर्शन झालं. ते एक वेगळ्याच योग्यतेचे होते आणि स्वतः समर्थ त्या ठिकाणी जाऊन त्यांची भेट घेतली. नंतर त्यांना अनुग्रह दिला. स्वानुभव दिनकर नावाचा त्यांचा एक मोठा ग्रंथ आहे, दासबोधाच्याच प्रतीचा आहे. त्या दिनकर स्वामींच्या वंशामध्ये आजपर्यंत आता प्रकाश स्वामी त्या ठिकाणी मठपती आहेत. ते प्रकाश स्वामी मला सांगत होते की आमच्या परंपरेमध्ये दिनकर स्वामींपासून प्रत्येकाला पुत्र झालेला आहे. एक नाही 3-3 पुत्र होते, पण असं कोणीच नाही की ज्यामध्ये आम्हाला कोणाला तरी दत्तक घ्यावं लागलं. ते प्रकाश स्वामी सांगतात. हेच भगवंताच्या ठिकाणी तो कोणीही पुरुष निर्धन नाही, कोणीही निपुत्रिक नाही, कोणीही अल्पायुष्य नाही. या तिसगावचा जो मठ तुम्ही पाहिला ते एकदम 5 स्टार मठ असल्यासारखा सुंदर असा मठ आहे. मारुतीची मूर्तीसुद्धा खूप छान त्या ठिकाणी आहे. तेव्हा मी तुमच्या अमळनेर भांड्याचे म्हणून बीड जिल्ह्यातलं जे गाव आहे तिथून त्यांच्या मठपतींच्या बरोबर नगरपर्यंत जेव्हा मी प्रवास केला त्यावेळेस आम्ही या ठिकाणी जाऊन दर्शन घेतलं होतं. आता परीक्षित राजाला सांगता, यदुवंशामध्ये असे अनेक यशस्वी आणि पराक्रमी पुरुष होऊन गेले. यदुवंश प्रसूतानां पुंसां विख्यात कर्मणाम. विख्यात कर्मणाम, ज्यांचं कर्मसुद्धा विख्यात आहे, विशेषत्वाने ख्यात, म्हणजे सगळ्या लोकांना माहीत असलेले विख्यात कर्म. आणि मग त्यांची गणनी हजारो वर्षामध्ये सुद्धा पूर्ण होणार नाही. आता एवढी जर भगवंताच्या मुलाची नातवांची जर संख्या असेल तर त्यांना शिकवणारे कोण असतील याचा फक्त विचार करा. आणि त्याचं उत्तर पुढच्या श्लोकामध्ये दिलेलं आहे. ते सांगा 3 कोट्याः सहस्राणाम 88 शतानि च. 3 कोट्याः, 3 म्हणजे 3 कोटी, सहस्राणाम 88, 3 कोटी, आणि पुढे त्यांची संख्या दिलेली आहे 3,88,00,000, म्हणजे सहस्राशा 88 म्हणजे 28, 3,28,00,000 एवढे आचार्य भगवंताच्या या नातवांना, पंतूंना, मुलांना शिकवण्यासाठी त्यांची नेमणूक झाली होती. आता असं जर प्राध्यापक त्यांना शिकवणाऱ्यांची संख्या जर 3,28,00,000 असेल तर त्यांच्याकडे शिकणारे मुलं ते किती मोठ्या संख्येने असतील. आता याचं एक प्रमाण म्हणून पुढच्या श्लोकात दिलं आहे, संख्यानम यादवानामकः करिष्यति महात्मनाम. यादवांची ही संख्या कोणाला गणना करता येणार आहे. स्वतः महाराज उग्रसेन जे आहेत त्या महाराजांच्या हाताखाली, आधिपत्याखाली किती सैनिक होते, ती संख्या किती होती हे त्या ठिकाणी सांगितलं. 1 महापद्म सैनिक होते. कुमाराणाम इति श्रुतम. 1 महापद्म. महापद्म म्हणजे काय, थोडंसं गणित ज्यांना येतं त्यांच्यासाठी सांगतो. आजच्या भाषेमध्ये 1 महापद्म म्हणजे 1 ट्रिलियन. भारताचं GDP जे आता 5 ट्रिलियन आहे ते 3 ट्रिलियनवर आणण्याचा प्रयत्न आमचे पंतप्रधान करत आहेत आणि ते आपल्याच पाहण्यामध्ये येईलसुद्धा, ते प्रत्यक्षातसुद्धा येईल. 1 ट्रिलियन म्हणजे महापद्म म्हणजे 10 लाख कोटी. विचार करा. आणि एवढं सैन्य जर त्या उग्रसेनांच्याकडे होतं म्हणजे सगळ्या पृथ्वीवर आपलंच राज्य होतं. प्राचीन काळी देव आणि असुर यांच्या संग्रामाच्या वेळी पुष्कळसे उग्र स्वभावाचे असुर मारले गेले. पूर्वी जे मारले होते ते जे आता बळावले. अभक्तांचा क्षय झाला आनंद वनभुवनी. जे पूर्वी मारलेले होते तेच आता बळावले आणि त्यांचं सध्या आता गोंधळ सुरू आहे. आणि म्हणून मनुष्य जातीला येऊन घमेंडीने, स्वतःच्या पुरुषार्थाने, स्वतःकडे मोठेपणा घेऊन कोणीही जनतेला त्रास देऊ नये. त्यांचं पुत्रवत पालन करावं. त्यालाच रामराज्य म्हणतात. आणि म्हणून प्रभू रामचंद्राच्या नंतर रामराज्य कोणाचं होतं तर त्यामध्ये नाव येतं आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं. आणि रामराज्याची संकल्पना काय होते हे समर्थाने सुद्धा सांगितलं आहे. कदाही भूमी पीक सांडित नाही. या भूमीमध्ये कधीही अवर्षण पडणार नाही. ती रामाचं ते राज्य. तसं आता तन्निग्रहाय
निग्रहाय हरिणा प्रोक्ता देवा यदोकुले अवतीर्णा कुलशतम तेषाम एकाधिकम रूपः. भगवंताच्या आज्ञेमध्ये यदुवंशामध्ये देवांनी अवतार घेतला आणि परीक्षित राजाला शुकदेव सांगत आहेत त्यांच्या कुळांची संख्या 101 होती. आपल्याला फक्त 6-7 भगवंताचे कुळ माहिती आहे. त्यांची पूर्ण संख्या जी आहे 101 होती. आणि ते सर्वच जण भगवंतांना आपले स्वामी म्हणत होते. ते भगवंताचे अनुयायी होते आणि त्यांची तशीच भरभराट व वृद्धू सर्व यादवा त्यांची भरभराट झाली. शय्यासन आटन आलाप क्रीडा स्नान आदी कर्मसू. आता भगवंताच्या श्रीकृष्णाच्या चिंतनामध्ये ते इतके घडलेले होते की त्यांचे निजणे उठणे फिरणे हिंडणे बोलणे स्नान करणे खेळणे या सगळ्या बाबतीमध्ये त्यांना आपल्या शरीराचं सुद्धा भान राहत नव्हतं. इतकं ते भगवंताशी एकरूप झाले. आता जेव्हा अशा परमतीर्थ भगवंताने या यदुकुळामध्ये अवतार घेतला त्या तीर्थापुढे गंगाजलाचा महिमा आपोआपच कमी झाला. म्हणजे गंगाजलाला पावित्र्य जे आहे ते भगवंताने मिळून दिले, कारण ती गंगा भगवंताच्या चरणकमळापासून निघालेली आहे. प्रेमाने असो किंवा द्वेषाने असो कृष्णपरायण झालेले अनेक जण आहेत. प्रेमाने असो किंवा द्वेषाने असो, पण जिला प्राप्त करण्यासाठी देवदानवसुद्धा युद्ध करत होते तीच लक्ष्मी या भगवंताच्या सेवेमध्ये अखंडपणे व्यग्र असते. म्हणून श्री राम श्रीकृष्ण हे आपण म्हणतो. आणि पृथ्वीवरील भार त्याच भगवंताने उतरला. यामध्ये काय आश्चर्य, कारण भगवंत हे सहजपणे करू शकतात. माल्थस थेरी होती आम्हाला इकॉनॉमिक्समध्ये. त्याच्यामध्ये होतं की पृथ्वीवरचं पॉप्युलेशन जेव्हा जेव्हा वाढत जातं ते जितकं वाढेल तेव्हा असं काहीतरी होईल की सहजपणे ती लोकसंख्या कमी होईल. याचा प्रत्यय आपल्याला कोरोना काळामध्ये थोडासा आला, युद्धकाळामध्ये अनेकदा येतो. तसं ते म्हणतात की भगवंतच या पृथ्वीवरील भार उतरवण्यासाठी, म्हणजे भगवंताचे अवतार खल निग्रहाय, खल पृथ्वीवरील भार तो उतरवला भगवंत. त्याच्यामध्ये काय आश्चर्य होतं त्या भगवंताबद्दलचं एक दिवस सज्जनांचं रक्षण आणि खल निर्धारण. जयती जननिवासो देवकी जन्मवादो. देवकीच्या पोटी वसुदेवांच्या पोटी जयती जननिवासो, ज्याच्यामध्ये सगळं लोक त्रैलोक्य प्रत्येक प्राणी मात्र निवास करतो अशा भगवंताने या दोघांच्या पोटी जन्म घेतला. यदुवर परिषद स्वेदोर भिरस अन्न धर्मम. आणि मग त्याने काय केलं, देवकीच्या उदरी जन्म घेऊन त्याने अनेक प्रकारच्या लीला केल्या. त्यामधल्या प्रमुख लीलांचं एका श्लोकामध्ये या ठिकाणी वर्णन आहे की सगळ्या जीवांचं आश्रयस्थान हे भगवंत आहेत. अधर्माचा अंत त्याने केला. चराचराचे दुःख नाहीसं करणारे ते आहेत. मंद आणि हास्याने युक्त अशा त्या भगवंतानी श्रीमुख, त्याचं भगवंताचं श्रीमुख व्रजस्त्रिया आणि नगरातील स्त्रियांच्यामध्ये प्रेमभाव निर्माण करणारे होते. म्हणून आताच आपण वल्लभाचार्यांचं जे ऐकलं, हसितम मधुरम वदनम मधुरम वलितम मधुरम गोपा मधुरा, त्यानंतर सलील लीला मधुरा, वीची मधुरा, यमुनेचं वीची म्हणजे यमुना मधुरा आहे आणि वीची मधुरा. यमुना नदी वाहत आहे तीच तर मधुर आहेत, कारण ते भगवंताचीच पत्नी आहे. पण तिच्यावर येणाऱ्या पाण्याचे तरंग, वीची म्हणजे तरंग, ते सुद्धा तेवढेच मधुर आहेत. धर्ममर्यादेचे रक्षण करण्यासाठी भगवंताने अशा प्रकारे लीला केल्या आणि त्याला अनुरूप अशा अनेक घटना भगवंताने आपल्या चरित्रातून दाखवलेल्या आहेत. त्यांचे एक एक कर्म पाहिलं तर त्या कर्माचं नुसतं स्मरण जरी केलं तरी आपण कर्मबंधनातून मुक्त होतो. यदुश्रेष्ठ श्रीकृष्णांच्या चरणकमलांच्या सेवेचा अधिकार ज्यांना प्राप्त करून घ्यायचा ते अशा वल्लभाचार्यांसारखे पुष्टी संप्रदायाचे म्हणजे भक्ती संप्रदायाचे असतील तर त्यांच्यासमोर या भगवंताच्या लीलांचं वर्णन जेवढं केलं तेवढं कमीच आहे. आणि मग शेवटच्या श्लोकात म्हणतात या ठिकाणी, देवा मनुष्य क्षणाक्षणाला भगवान श्रीकृष्णांच्या कथाचे श्रवण करतो, कीर्तन करतो आणि चिंतन करू लागतो, तेव्हा त्याची क्षणोक्षणी वाढणारी भक्ती हीच त्याला भगवंताच्या परमधामाकडे घेऊन जाते.
श्रीमद्भागवताच्या महात्म्यामध्ये भक्ती आणि तिचे 2 पुत्र ज्ञान आणि वैराग्य यांना नारदाने जे आश्वासन दिलं होतं की तुझी स्थापना मी प्रत्येकाच्या हृदयामध्ये करेन, आणि त्यानंतर हे सगळ्या भागवताचा उदय झाला. आणि त्यामुळे भगवंतांकडे प्रत्येकाला परमधामाला नेऊन पोचण्याचं काम या श्रीमद्भागवतासारख्या परमग्रंथामुळे होत असतं. आणि एवढं आहे. मग असं जर आपण भगवंताचं हे एकरूप झालो, तेथे कळीकाळाची चिंता नाही. त्यामध्ये काळाची डाळ शिजत नाही. काळसुद्धा नम्र होतो त्यांच्यापुढे. त्या धामाच्या प्राप्तीसाठी अनेक सम्राटांनी आपलं राज्य सोडून दिलं आणि अरण्याची वाट धरली. असे अनेक उदाहरणं आहेत. आता आपल्यासाठी समर्थ सांगतात, सेविलेचे सेवावे अन्न, घेतलेचे घ्यावे जीवन, तैसेची श्रवण मनन केलेचे करावे. एकदा जेवून तृप्ती होत नाही, पुन्हा जेवावं लागतं. एकदा पाणी पिलं की पुन्हा पाणी प्यावंच लागतं. 1 तास प्रवचन झालं की पुन्हा 1-2 घोट कासं पाणी प्यावंच लागतं. आणि सगळं झाल्यानंतर मग 2 मिनटं माणूस शांत बसतो, कारण तो थकलेला असतो. हे जसं आहे तसं तैसेची सेविलेचे सेवावे अन्न, घेतलेचे घ्यावे जीवन, तैसेची श्रवण मनन केलेचे करावे. श्रवण आणि मनन. श्रवण करणं एक वेळ सोपं आहे, पण मनन करणं ही फार मोठी वरची पायरी आहे. आम्ही भागवतकथा ऐकली, 3दा ऐकली, अमक्या ठिकाणी ऐकली, यांच्याकडून ऐकली. हे सगळं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा यात्रा केली याचे खूण, नाही पालटले अवगुण, निळोबारायांचा अभंग आहे. सगळी यात्रा केली पण आपल्यातले अवगुण पालटले नाही, तर मग काय उपयोग. म्हणून समजले आणि वचले ते भाग्यपुरुष झाले, या वेगळे उरले ते करंटे पुरुष. तर असे भाग्यपुरुष होण्यासाठी अशा ग्रंथाचं श्रवण, अशा ग्रंथाचा अभ्यास, त्याचं मनन, त्याचं चिंतन आणि अखंड त्याच्या चिंतनामध्ये जर आपण राहिलो तर प्रपंच जो आहे तो हळूहळू फिकाकरिता नेटका होत जातो. विवेकी करावा नेटका असं म्हणलेलं आहे. त्याप्रमाणे या श्रीमद्भागवताच्या 10म स्कंदातील 90वा अध्याय भगवंताच्या लीलांचं जे वर्णन आहे तो या ठिकाणी पूर्ण होतो. इथे श्रीमद्भागवते महापुराणे वैयासिक्यां अष्टादशसहस्र्यां पारमहंस्यां संहितायां 10मस्कंदे उत्तरार्धे श्रीकृष्णचरितानुवर्णनं नाम 90तमोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. आता पुढच्या वेळेस आपल्याला एकादश स्कंदामध्ये 31 अध्याय आहे, त्यातील अध्याय आपल्याला पुढच्या वेळेस पाहूया आपण. गोपाळ कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. आरती म्हणूया आपण. घेतलेचे घ्यावे जीवन. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने, नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरणी भवजलतरणी ती पतिता. आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासाची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, 12 सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंसची तेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले रस पिता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संताचा,
प्राणचे कीर्तनकारांचा, जणुबोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरीचा तमहर्ता, आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण, अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रितापदाती चिरये शांती, नाथही वदती रामपदी ठेवी माता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.